विविध भारती पुणे ठळक बातम्या. उत्तराखंडप्रमाणेच भाजपशासित प्रत्येक राज्यात समान नागरी संहिता अर्थात यूसीसी लागू करण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत सांगितलं. देशभरात यूसीसी लागू करण्यात अपयशी ठरल्याबद्दल शहा यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसनं तुष्टीकरणाचं राजकारण केल्याचा आरोप केला. त्याचवेळी भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये प्रत्येकासाठी समान कायदा का नसावा याबद्दल काँग्रेस पक्षानं स्पष्टीकरण द्यावं असंही सांगितलं. दरम्यान आज संविधानाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं नुकताच सेवानिवृत्तीधारक दिन अर्थात पेन्शनर्स डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध सरकारी विभागातील सेवानिवृत्त संघटनांचे सभासद उपस्थित होते. निवृत्त वेतनधारकांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी लढा देणं गरजेचं आहे असं मत उपस्थित सभासदांनी व्यक्त केलं. ऊर्जा संवर्धनाचा संदेश देत गावोगावी जनजागृती करण्यासाठी ऊर्जा रथ आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातून मार्गस्थ झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवा झेंडा दाखवून रथाचा शुभारंभ केला. ब्रिस्बेन इथे सुरू असलेल्या गावस्कर बॉर्डर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेतील तिसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित अवस्थेत संपला आहे. पावसामुळे आजचा 5व्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात बिनबाद 8 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघानं दुसरा डाव 7 बाद 89 धावसंख्येवर घोषित करून भारतीय संघासमोर 275 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. देशाच्या उत्तर भागात थंडीचा कडाका वाढला आहे. परिणामी राज्यातही थंडी जाणवत असून अनेक ठिकाणी पारा उतरला आहे. पुढील 2 ते 3 दिवस उत्तर भारतात थंडीची लाट कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचबरोबर पुढील 2 दिवसात दक्षिण भारतात पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.